पृथ्वी बोलू लागली तर मराठी निवडलं. आपण सर्वजण पृथ्वीवर राहतो, हीच आपली घर आहे. पण आपण त्या घराची काळजी घेतली का? समजा एक दिवस आपली पृथ्वी आपल्याशी बोलू लागली तर ती आपल्यासोबत काय बोलेल? ती आपल्याला काय सांगेल? चला तिच्यासोबत बोलण्याचा अंदाज घेऊया. मानवा, मी तुझी पृथ्वी आई बोलते आहे. मी कोट्यावधी वर्ष तुला आणि तुझ्या पूर्वजांना आश्रय दिला आहे. माझ्या मातीतून अन्न, माझ्या नद्यातून पाणी आणि माझ्या हवेतून श्वास घेण्यासाठी प्राणवायू मिळालेला आहे. पण तू माझी काळजी घेतली नाहीस. तू माझ्या अंगावर कचरा टाकली. प्लास्टिक, काच, रासायनिक पदार्थांनी तू मला घाण करून टाकले आहेस. माझ्या नद्या आणि समुद्र घाणीने भरले आहेत. माझी झाडे, माझे अंगभूत सोनेही तुझ्या निर्दयी तोडून टाकलंस. झाडे नसली तर ऑक्सिजन कसे मिळणार? पावसाचे ऋतू कसे जाणार? मी तुला स्वच्छ पाणी दिले, पण तू ते वाया घालवलेस. नळ चुकून वाहत ठेवतोस. पाण्याची कमतरता निर्माण केली आहेस. गाड्यांचे धुरे, कारखान्याचे विषारी वायू यांनी माझी हवा खराब केली आहे. यामुळे श्वासाचे रोग, दमा सारख्या आजारांना बळ आले आहे. तुमची विनंती, माझ्या मुलांनो, आता जागी व्हा. माझे संरक्षण करा. थोडेसे प्रयत्न करा. जास्तीत जास्त झाडे लावा. पाणी वाचवा. कचरा योग्य त्या ठिकाणी टाका. प्लास्टिकचा वापर कमी करा. मी तुम्हाला सर्व काही दिले आहे. आता तुमची वेळ आली आहे की तुम्ही माझी काळजी घ्यावी. पृथ्वी आपली आई आहे. ती बोलू लागली तर ती रागवेल की नको विनंती करेल. आपण तिच्या या विनंतीला मान देऊया. लहानपणापासूनच जबाबदारी वागूया. स्वच्छता ठेवूया. निसर्गाचे रक्षण करूया. आपण आजच कृती केली तर उद्या पृथ्वी आनंदाने हसत राहील आणि आपल्या पुढच्या पिढींनाही हे सुंदर घर मिळेल. हे लक्षात ठेवा. आपली पृथ्वी आपली जबाबदारी. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.